नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी विनायक देवरे। हा आपला 2018 साली लागवड केलेला प्लॉट आहे। आपण त्याला दरवर्षी 1 जुलैच्या आसपास जमिनीलगत कट करतो आणि त्याचा बहार धरण्यासाठी आपण तयारी करत असतो। यावर्षी आपण 2 व 3 जुलैला हा 2 दिवस जमिनीलगत येथून कट केलेला आहे। त्यानंतर आपण त्याची पहिली स्टॉपिंग इथे घेतली होती 2.5 फुटावर। 2.5 फुटावर स्टॉपिंग घेतल्यानंतर त्याला आपण परत 6 पानं सोडून 1 2 3 4 5 6 अशी 6 पानं सोडून त्याला दुसरी स्टॉपिंग मारलेली आहे। दुसरी स्टॉपिंग नंतर असे फुटवे त्याला निघाले आहेत। मागे पावसाच्या वातावरणात आपण त्याला ब्लू कॉपर आणि वेलडामायसिनचा स्प्रे घेतला होता। त्यानंतर मॅट्रिक्स M45चा स्प्रे घेतला होता आणि त्यानंतर नेटिव्हचा स्प्रे घेतला होता। आणि आता कुठेतरी आळी दिसत होती, तर आळीसाठी आपण इमामॅक्टिन बेंजोइट व साप हे दोन्ही एकत्र स्प्रेसाठी घेतले होते। ही अशी आळी कुठेतरी दिसायला लागली होती, त्यासाठी आपण तो स्प्रे घेतलेला होता। बागेमध्ये गवत भरपूर झालेले आहे। पावसामुळे गवताचा बंदोबस्त वेळेवर होऊ शकला नाही। आता आपण ब्रश कटरच्या सहाय्याने ते गवत कापून घेत आहोत। दुसरी स्टॉपिंग नंतर आपले असे फुटवे निघण्यास सुरुवात झालेली आहे। याआधी आपण प्लॉटमध्ये शेणखत टाकून घेतलेले आहे। खड्डा खोदून आपण शेणखत टाकून घेतलेले आहे। शेणखतवर आता आपण सुपर फॉस्फेट आणि 10-26-26 हे टाकणार आहोत। कुठे कुठे प्लॉटमध्ये असे फुलं आणि मोहर दिसायला सुरुवात झालेली आहे। दुसरी स्टॉपिंग मारल्यानंतर जी केन निघाली तिला अशा प्रकारे बारीक मोहर निघण्यास सुरुवात झालेली आहे। आपण झाडावर एकच खोड ठेवलेले आहे। प्रत्येक ठिकाणी एकच खोड आपण ठेवलेले आहे। तरी प्लॉट कसा वाटतो आपणास जरूर कळवा। धन्यवाद।